मागे राहिला त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। त्याची नुकसान भरपाई, आंदोलन झालं आणि संपत्ती पेटवली गेली, त्याची नुकसान भरपाई जर आंदोलकांच्या परिवाराकडून, आंदोलकांच्या समाजाकडून केली जाणार असेल तर आमच्यावर तर सगळ्या समाजाने अत्याचार केले, आमच्यावर सगळ्या समाजाने, मग ती नुकसान भरपाई जर मागायला लागलेत हे लोक, आणि त्यासाठी कधीही राष्ट्र नव्हता। या देशात फक्त प्रजा होती आणि राजे होते। ते स्वदेशी होते किंवा विदेशी होते, काही सम्राटही असते, परंतु राजे होते, महाराजे होते, संस्थानिक होते। देशी लोकांनी राज्य केलं, विदेशी लोकांनी राज्य केलं। या देशात लोक नावाचा समुदाय कधीही नव्हता, राजा आणि प्रजा होती। ज्या देशात प्रजा असते त्या देशाला राष्ट्र म्हणत नाहीत असं बाबासाहेब म्हणतात। राष्ट्राच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात। आपली अडचण अशी आहे की एकीकडे या देशाला गांधींना राष्ट्रपिता म्हटलं जातं, गांधींचे काय योगदान